वेलकम स्टुडंट. आज आपण जी युनिट टेस्ट फर्स्ट युनिट टेस्ट आपण घेतलेली आहे त्या युनिट टेस्टच्या क्वेश्चन पेपर संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपल्या क्लासमध्ये 98 स्टुडंट आहेत. त्यापैकी 91 स्टुडंटनी या ठिकाणी ही टेस्ट दिलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. शिवाय सर्व मुलांना मार्क्स चांगली मिळालेले आहेत. सर्व मुलांचं अभिनंदन. असेच आपण लॉकडाऊन पिरियडमध्ये ऑनलाईन लेक्चर अटेंड करून घरी अभ्यास करायचा आहे आणि टेस्ट द्यायची आहे. याचं कारण काय तर या टेस्टवरून तुम्हाला इंटरनल मार्क जे आहेत ते इंटरनल मार्क आम्ही बोर्ड परीक्षेला देणार आहोत. आता कदाचित पुढील महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये तुमचे बोर्डचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म भरायचे आहेत आणि त्यामुळं तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड केलेत का नाहीत हे आम्हाला या ठिकाणी ॲप्सवरून दिसत असते. कुठल्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेला आहे, किती केलेले आहेत आत्तापर्यंत याचं रेकॉर्ड प्रत्येक शिक्षकांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जर ऑनलाईन लेक्चर अटेंड नाही केलं तर फॉर्म तुमचा भरला जाणार नाही. हे शासनाला सुद्धा रेकॉर्ड पाठवायचं आहे. त्यामुळं ऑनलाईन लेक्चर सर्व विद्यार्थ्यांनी अटेंड करावेत. सर्व विषयाचे ऑनलाईन लेक्चर हे अटेंड करायचे आहेत. ठीक आहे. आता आपली एकमेव शाळा अशा आहे की आपण ऑनलाईन टेस्टसुद्धा घेतलेली आहे. ही दुसरी टेस्ट आहे आपली 12वी सायन्स विद्यार्थ्यांची आणि असेच आपण आणखी एक महिन्याने पुढं आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. आता यामध्ये पहिला सेक्शन जो होता तो ए सेक्शन हा MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन होते बा. यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो अपार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनेमिक्स इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. पहिल्याचा आन्सर जे आहे ते सिस्टीम आन्सर आहे. हे आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे. अपार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनेमिक्स इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज अ सिस्टीम. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हे सिस्टीम आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जो आहे त्या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? अ प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज जी प्रॉपर्टीज हे त्या मॅटरच्या अमाऊंटवर डिपेंड आहे. मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड आहे त्या प्रॉपर्टीजला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतो. आता त्यामध्ये पहा मास, हीट आणि व्हॉल्यूम. मास असेल, व्हॉल्यूम असेल आणि हीट असेल याच्यावरती प्रॉपर्टी डिपेंड असते. परंतु तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजे प्रेशर जे आहे ते प्रेशर हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही, ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. आणि मास, हीट आणि व्हॉल्यूम हे जे आहे ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. आता पुढील क्वेश्चन पहा. ए प्रोसेस in which there is a no exchange of heat between system and surrounding. A process in which तिसरा क्वेश्चन पहा. A process in which there is a no exchange of heat between system and surrounding. याचा आन्सर जे आहे ते ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. पहा ॲडियाबॅटिक प्रोसेस आपण काय म्हणतो? ॲडियाबॅटिक प्रोसेस इन विच there is no exchange of heat between system and surrounding
इन अँड ॲडिबॅटिक प्रोसेस दॅट इज Q इज इक्वल टू 0. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेसमध्ये नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज होत नाही, अशा प्रोसेसला आपण ॲडिबॅटिक प्रोसेस असं म्हणतो. ह्या तिसऱ्या MCQचं आन्सर आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो MCQ आहे, चौथा MCQ, या चौथ्या MCQचा आन्सर काय आहे तर त्या ठिकाणी चौथा MCQ, द रेशिओ ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड. द रेशिओ ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे मोलार कॉन्सन्ट्रेशनचा रेशो, कंडक्टिव्हिटी, रेशिओ ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन, याच्या रेशिओला आपण मोलार कंडक्टिव्हिटी असं म्हणतो, मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा MCQ. यामध्ये इन सॉल्ट ब्रिज U ट्यूब कंटेन्स अ सॅच्युरेटेड डॅश डॅश सॉल्ट सोल्युशन. आता जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये म्हणजे जे सॉल्ट सोल्युशन आहे, सॉल्ट ब्रिज आहे, त्या सॉल्ट ब्रिजमध्ये सॅच्युरेटेड KCl आणि 5% आगार आगार सोल्युशन, 5% आगार आगार सोल्युशन, किंवा यामध्ये आपण सॉल्ट ब्रिजमध्ये सॅच्युरेटेड KCl आणि अमोनियम किंवा अमोनियम नायट्रेट आणि 5% आगार आगार सोल्युशन हे भरलं जातं. यामध्ये मी मुद्दाम तुम्हाला सॅच्युरेटेड KCl दिलेलं नव्हतं, तर त्या ठिकाणी अमोनियम नायट्रेट हे त्यामध्ये एक पर्याय दिलेला होता आणि त्याचा आन्सर जे आहे ते अमोनियम नायट्रेट हा पर्याय आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम दिलेला होता पहा. प्रॉब्लेम हा द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.5 मोलार BaCl2 solution at 25 degrees Celsius is 223 per ohm centimeter square per mole. What is its conductivity? What is its conductivity? हा एक प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला होता. फायनल परीक्षेला, बोर्डच्या फायनल परीक्षेला अशा प्रकारचे छोटे छोटे प्रॉब्लेम 1 मार्काला विचारले जाऊ शकतात. आणि याचा आन्सर तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तयार करून तुम्ही आन्सर तुम्हाला खाली दिलेले आहेत, वेगवेगळे आन्सर आहेत आणि अशा प्रकारचे आन्सर दिलेले जातात की त्यामध्ये विद्यार्थ्यांचं जमलिंग व्हावं असे एक अपेक्षा असते. आणि म्हणून त्या ठिकाणी पर्याय काय दिलेत पहा, 0.01115, 0.1115, 11.15 आणि 1.115. म्हणजे पर्याय सगळे सेम आहेत, फक्त पॉईंटमध्ये फरक आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं असते, हा प्रॉब्लेम साईटला सोडवून त्याचा आन्सर लिहायचा असते. आता यामध्ये त्याचा फॉर्म्युला येणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/C. तुम्हाला K विचारलेला आहे, याचं कन्व्हर्जन करून K इज इक्वल टू लॅम्बडा इंटू C/1000 आणि तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, त्यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. लॅम्बडा दिलेला आहे 223 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे C इज इक्वल टू 0.5 मोलार पर लिटर आणि त्या व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. याचा आन्सर जे आहे ते 0.0115 एवढं त्याचं आन्सर आलेलं आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन विचारलेलं आहे, एन्थाल्पीची डेफिनेशन विचारले आहे. डिफाईन द टर्म एन्थाल्पी. आता एन्थाल्पीची डेफिनेशन काय, सम ऑफ द एन्थाल्पी. तुम्हाला डेफिनेशन जे विचारलेलं आहे, द एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम इज सम ऑफ internal energy of a system and energy equivalent of pressure volume work. Enthalpy of a system is a sum of internal energy of a system and the energy equivalent of pressure volume work. ही डेफिनेशन करेक्ट डेफिनेशन लिहायची असते. त्यामध्ये करेक्ट डेफिनेशन लिहिली तर तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळत असतो. ठीक आहे.
आता त्यानंतर प्रॉब्लेम विचारलेला आहे पहा. प्रॉब्लेम विचारलेला आहे. कुठला प्रॉब्लेम आहे यामध्ये? इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 3 kilojoule of heat is released by the system and 9 kilojoule of work is done on the system. Determine the change in enthalpy and internal energy. Enthalpy and internal energy हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा तुमच्या पुस्तकामध्ये 73 नंबर पेजवरती आहे. फक्त त्यामध्ये मी त्या व्हॅल्यू बदललेल्या आहेत. त्या ठिकाणी अ पर्टिक्युलर रिॲक्शन 2 किलोज्यूल दिलेलं आहे पुस्तकामध्ये आणि रिलीज्ड बाय दी सिस्टीम अँड 6 किलोज्यूल ऑफ वर्क इज डन असा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यामध्ये फक्त मी किमती बदललेत आणि त्या ठिकाणी 3 किलोज्यूल आणि 9 किलोज्यूल ह्या किमती बदलून तोच प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो प्रॉब्लेम हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून आहे पहा. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तुम्हाला क्यू दिलेला आहे, क्यू इज इक्वल टू -3 किलोज्यूल दिलेला आहे. डब्ल्यू दिलेला आहे, डब्ल्यू इज इक्वल टू प्लस 9 किलोज्यूल दिलेला आहे आणि याच्यावरून तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि त्या प्रॉब्लेमचं आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या प्रॉब्लेमचं आन्सर हे सॉल्व केलेलं आहे. क्यू आणि डेल्टा यू जे आहे, क्यू आणि डेल्टा यू याचं आन्सर जे आहे ते आन्सर हे 6 किलोज्यूल हे आन्सर आलेलं आहे पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे. छान, चांगली गोष्ट आहे. असाच प्रयत्न करत तर राहिलं पाहिजे आपण. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन हे तुम्हाला लिहायचे होते. रेशिओ ऑफ दी लेंथ ऑफ इलेक्ट्रोड टू दी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एवढं लिहायचं होतं. त्याला 1 मार्क होता. किंवा L/A इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट हे लिहायचं होतं. तुम्हाला त्याला 1 मार्क होता आणि असं लिहिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन हा या ठिकाणी 10वा क्वेश्चन होता. राईट व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन हा क्वेश्चन होता पहा. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इन गिवन व्हॉल्यूम. त्यानंतर इन्क्रीजिंग नंबर ऑफ आयन्स प्रोड्युस्ड इन सोल्युशन बाय 1 मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट 1 मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट लीड्स टू इन्क्रीज अ मोलार कंडक्टिव्हिटी असं त्याचं आन्सर लिहायचं होतं. 2 पॉईंट होते आणि त्या 2 पॉईंटला अर्धा मार्क होता आणि असा 1 मार्कला हा क्वेश्चन विचारलेला होता. असा हा ए सेक्शन होता. ए सेक्शनमध्ये MCQ 6 होते आणि राहिलेले 4 जे आहेत ते व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन होते. असं 10 मार्काचा ए सेक्शन होता. आता त्यानंतर बी सेक्शन. बी सेक्शनमध्ये 2-2 मार्काचे क्वेश्चन होते. 3 क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला 2-2 मार्काचे बी सेक्शनमध्ये. त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन होता तो प्रॉब्लेमच दिलेला होता आणि तो प्रॉब्लेम हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे. आणि तो प्रॉब्लेम काय होता तर तो प्रॉब्लेम हा 3 मोल ऑफ अन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली फ्रॉम 20 डेसिमीटर क्यूब टू 25 डेसिमीटर क्यूब ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 बार. Estimate the amount of work in डेसिमीटर क्यूब बार अँड जूल. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता. हा सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये 68 नंबर पेजवरती हा प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये फक्त मी व्हॅल्यू बदललेले आहेत. पुस्तकामध्ये 3 मोल ऑफ अन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली फ्रॉम 15 डेसिमीटर क्यूब टू 20 डेसिमीटर क्यूब असा प्रॉब्लेम दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी मी 20 डेसिमीटर क्यूब आणि 25 डेसिमीटर क्यूब एवढाच बदल केलेला आहे. बाकी सेम प्रॉब्लेम आहे. आन्सरसुद्धा त्याच प्रॉब्लेमप्रमाणे येतोय पहा. एक चांगली गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे. थोडासा मी बदल केलेला आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा प्रॉब्लेम 2 मार्काला होता. तुम्ही
त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा होता. फॉर्म्युला डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. पी एक्सटर्नल दिलेला आहे 1.2 बार, V1 दिलेला आहे 20 डेसिमीटर क्यूब आणि V2 दिलेला आहे 25 डेसिमीटर क्यूब. आणि ह्या व्हॅल्यू वरील फॉर्म्युलेमध्ये सबस्टिट्यूट करून त्या ठिकाणी आन्सर येते. त्या ठिकाणी फायनल आन्सर जे येते ते -600 जूल. हा प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मी फक्त त्याच्या व्हॅल्यू या बदलून दिलेल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स या या क्वेश्चनमध्ये पुस्तकामध्ये पान नंबर 71 वरती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे लॉज दिलेले आहेत आणि यामध्ये एकच लॉ लिहायचा होता आणि एक एक्सप्लेन म्हटलेला आहे, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे एक इक्वेशन लिहायचं होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी लॉज जे आहेत ते जेवढे पुस्तकात आहेत तेवढे लिहिलेत. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. हे जसं पुस्तकात आहे तसं पुस्तकातलं लिहिलेलं आहे मुलांनी. परंतु त्या ठिकाणी एक्सप्लेन म्हटल्यानंतर तुम्ही डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे लिहिणं अपेक्षित होतं. परंतु काही मुलांनी लिहिलेलं आहे, परंतु काही मुलांनी लिहिलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन क्रॉचॉफ्स लॉ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. यामध्ये सुद्धा स्टेटमेंट लिहायचं होतं आणि स्टेटमेंट लिहून त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आणि स्टेटमेंटला 1 मार्क होता आणि एक्सप्लेनेशनला त्या ठिकाणी 1 मार्क होता. तुम्ही त्या ठिकाणी लॅम्बडा 0 n स्मॉल लॅम्बडा प्लस n मायनस लॅम्बडा मायनस म्हणजे कॅटायन अँड ॲनायन्स हे अशा पद्धतीनं ते इक्वेशन लिहायचं होतं. त्या ठिकाणी त्याला तुम्हाला 2 मार्क होते पहा. ठीक आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन पाहूया आपण. एक्सप्लेन एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. एक्सप्लेन प्रेशर व्हॉल्यूम वर्क हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये डायग्राम आवश्यक होती. प्रेशर व्हॉल्यूम वर्क आणि हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे पहा. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आता मुलांनी काय केले पहा, डायग्राम काढलेले आहे, व्यवस्थित डायग्राम काढलेली नाही. काही मुलांनी पेनने डायग्राम काढलेली आहे, पेन्सिलने डायग्राम व्यवस्थित काढायला पाहिजे. आणि डायग्राम निम्मीच काढली तर त्याला मार्क मिळत नसते पहा. निम्मीच डायग्राम काढली तर त्याला मार्क मिळत नसते. डायग्राम व्यवस्थित काढली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे. त्यामध्ये एक्सप्रेशनमध्ये एफ इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए. त्यानंतर डब्ल्यू यामध्ये तुम्हाला माहीत आहे की फोर्स जो आहे, फोर्स वर्क डन if piston of moving out a distance d, then the amount of work is done is equal to the force multiplied by distance. म्हणजे वर्क डन फोर्स आणि डिस्टन्स याचं जर मल्टिप्लिकेशन केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी वर्क हे डन होत असते. हे तुम्हाला माहिती आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी ही इक्वेशन लिहायचं आहे. आणि या ठिकाणी वरील जो एफ इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए आहे यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, एची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि त्या ठिकाणी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी. परंतु चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही इज इक्वल टू ए इंटू डी आणि त्या ठिकाणी ते सबस्टिट्यूट करून डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही हे फायनल इक्वेशन येते. आणि हे अशा प्रकारचे इक्वेशन लिहिलं तर तुम्हाला प्रत्येक स्टेपला डायग्रामला 1 मार्क आहे, मधल्या स्टेपला 1 मार्क आणि फायनल स्टेपला 1 मार्क आहे. शक्यतो फायनल परीक्षेला 2च मार्काला विचारतात, परंतु आपण या ठिकाणी 3 मार्काला हा क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. एक्सप्लेन इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. मोल्टन NaClचा हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये आपण काय करायचं आहे पहा. यामध्ये मुलांनी डायग्राम काढली पाहिजे आणि डायग्राम काढून
त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन ही लिहिली पाहिजे आणि नंतर रिडॉक्स रिॲक्शन किंवा सेल रिॲक्शन लिहिली पाहिजे. डायग्रॅम काढली पाहिजे. डायग्रॅम काढून ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन क्लोरीनची, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन टू Cl मायनस टू गिव्ह Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑफ कॅथोड ही लिहिली पाहिजे, Na प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्ह Na. आणि नंतर नेट सेल रिॲक्शन टू Cl मायनस लिक्विड टू गिव्ह Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 2 Na प्लस 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्ह 2 Na. आणि सेल रिॲक्शन, नेट सेल रिॲक्शन Na प्लस प्लस 2 Cl मायनस टू गिव्ह 2 Na. अशा प्रकारे इक्वेशन लिहिलं असेल तर त्याला 3 मार्क आहेत. यामध्ये डायग्रामला 1 मार्क दिलेला आहे, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शनला 1 मार्क आहे आणि ओव्हरऑल सेल रिॲक्शन किंवा रिडॉक्स रिॲक्शन त्याला 1 मार्क आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लिहिले त्यांना तो मार्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढं तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला होता. या प्रॉब्लेममध्ये what is the mass of copper metal produced at the cathode during the passage of high ampere current through copper sulfate solution for 100 minutes? Molar mass of copper is 63.5 gram per mole. हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारलेला होता. तो तुमच्या पुस्तकामध्ये 101 नंबर पानावरती आहे आणि त्या पानावरती जो प्रॉब्लेम आहे तो विचारलेला होता. त्यामध्ये मोल रेशो काढायला तुम्हाला 1 मार्क दिलेला होता. त्यानंतर मास ऑफ कॉपर फॉर्म्ड हा फॉर्म्युला लिहून त्यात सबस्टिट्यूशन करायला 1 मार्क होता आणि कॅल्क्युलेशनला 1 मार्क, असे 3 मार्क दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला 101 नंबर पानावरती तो प्रॉब्लेम आहे पहा, तुम्ही पाहायचं आहे. आणि जर आपणाला कमी मार्क मिळालेले असतील तर आपण सोडवायचं आहे. ओके, धन्यवाद.